अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। डॉक्टर, आपला विक्या गेला रे. कसा गेला यार तो? माझा खूप चांगला मित्र होता तो. मला डॉक्टर, अरे येडायस का रे तू? अरे कवटी फुटली असते ना आता. एवढा जोरात येतात का कधी? तुला काय होणार आहे? तू तर डॉक्टरच यार. डॉक्टरला कवटी नसते. सॉरी सॉरी यार, मी माझ्या भावना माझ्या थांबवू शकलो नाही यार. सॉरी नाही हळू यार, एवढं करत जाऊ नको ना. सॉरी एका वेळेला 2-2 जण गेले तर करशील काय तू? असं नको करू यार. सॉरी. बरं तू डॉक्टर, तू विक्याला भेटून आलास? हा अरे जस्ट भेटून आलो मी यार. वाईट झालाय. अरे यार, खूप माझा चांगला मित्र होता यार तो. अरे होय रे, आपल्या सगळ्यांचाच मित्र होता यार. अरे कसं कसं गेला यार तो माझा मित्र यार. देश यार, चल चल गप गप चल. अरे खूप माझा चांगला मित्र होता अरे यार. मला माहिती आहे यार संदेश, यार आयुष्य हे वावटळी सारखं असतं. लागला शहाणपणा शिकवायला. हे असं करतोय, नेहमी असंच करतोय. विक्या गेला रे. विक्या गेला रे. माझा विक्या गेला. का रे एवढं दिला त्याला का? विक्या गेला. माझा विक्या गेला. विक्या गेला. काय करायचं तू? विक्या गेला. ओ विक्या गे. डॉक्टर चौगुले, हो डॉक्टर चौघ. कसं झालं? म्हणजे आपल्या हातात काही नसतं आता. काय देवाच्या मनी वाईट आलं. झालं खूप. देवाची इच्छा आपण काहीच करू शकत. चांगला माणूस होता, गेला माझा विक्या. डॉक्टर जरा इकडे. बोला ना. येस. नाही बरोबर आहे. म्हणजे आपल्या खरंच हातात काही नसतं. आपल्याला देवाच्या मनी आलं, त्यांनी बोलून घेतलं त्याला. जीप दाखवते, जीप दाखवते. डोळे पकड. काय करताय तुम्ही? तुम्ही काय करताय हे? तुम्ही मला कशाला दाखवताय अहो, जीवन? तुम्ही डॉक्टर आहात ना. कित्येक दिवस झाले पोट दुखतंय माझं. पटकन तपासून. काय डोकं फिरलंय का तुमचं? अहो प्रसंग काय इकडे? कोण आहात? कोण तुम्ही मला सांगा. वराची मामी. वराची मामी? लग्न आहे आज? नाही, कसंही. वराची मामी? नाही रे, वरची मामी. वरची मामी. ओ वरची मामी? वरची मामी. ओ विक्याच्या वरच्या मजल्यावर राहायचं मी. ओ बाई, बापरे. मामी म्हणायचं हो मला. हा नाही बरोबर आहे. आता काय करणार? मामी म्हणायचं मला सारखं. आपलं मामी 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 मामी. गेला बाई विक्या मला एकट्याला सोडून गेला. आई ग, आई ग, गुडघे दुखतात. तो खाली जरा तपास ना. तुम्हाला कळतंय का प्रसंग काय? तुम्हाला कळतंय का? इथे ना कोणतरी गेलंय आत. कळलं का? त्याला आता न्यायचंय स्मशानात जाळायला. नाही हो, अजून खूप वेळ लागणार. असं नका. असं नका. तुम्हाला सांगते, ती गावची लता काकी आहे ना, ती आल्याशिवाय काय बॉडी उचलणार नाही तो.
खूप वेळ घेणार ती बाई. तुम्हाला सांगते एक नंबरची ढलगज आहे. तिच्या संध्याकाळच्या सिरियली संपायच्यात निघायची नाही टवळी मी. असं कसं करेल सिरियस चिकट गुंड आहे मिरची टीव्हीला. नाही असं करणार गेलंय कोणतरी म्हटल्यावर येणार ती नाही खोळंबा होणार हो. खूप वेळ लागणार तिला यायला. खूप वेळ. अगं बाई तुम्ही ते हे नाही आणलं तुमचं हँड्स फ्री. हँड्स फ्री हाते नाही का असं असं स्टेटोस्कोप म्हणतात ते नाही आणलं. वाटेल ते खरंच असं बोलू नका तुम्ही कळलं का अगं हँड्स फ्री मी आणलेलं नाहीये अहो बराच वेळ लागणार म्हणून सांगते. हे बघा इथे तपासाचं अहो बघा. नका झोपा अरे उठा अरे कसं वाटतंय ते झोपा अरे नका यार झोपू तुम्ही उठा यार अरे माझ्या मागे लपवू पण शकत नाही तुम्हाला असं बोलू नका अहो पटकन तपासलं बोलून तुम्ही आले असं इकडे. अरे नका परत नका करू तुम्ही- नका करू परत तुम्ही शांत बसा जरा इकडे तुम्हाला हे बघा कोणी नाही. वहिनी, असं नका मला- करू हे बघा मी डिस्पेन्सरीत तुम्हाला चेक करतो मग तर झालं काय नको तुमची डिस्पेन्सरी. मरणाची गर्दी असते त्याच्याकडे. अहो, पण म्हणून तर मी- तुम्हाला सांगते मला तपासणं अरे नका हे करू तुम्ही जरा हळू बोला ना हे प्रसंग काय आहे काय करताय तुम्ही कोणी बघ- काकी गेला हो विके गेला. जरा काळजी घ्या काकी हो काळजी घ्या हो. अरे नका ना करू तुम्ही थांबा जरा हे बघा इथे कुणाला कळलं ना मी असं चेक करतोय तुम्हाला माझा धंदा लावलाय शिव्या देतील मला लोक इकडे काही नाही हो तुम्हाला कोणी बघत नाही. आपल्या दोघांच्या स्किट मध्ये सुद्धा तुम्हाला कोणी बघत नाही. एक मिनिट, काय म्हणा तुम्ही दुर्लक्ष करा हो तुम्ही दुर्लक्ष करा. हे का ना कोणी पटकन हे बघा पटकन कोणी बघायच्यात पटकन नाडी तपासा घ्या. असं नाही तपासू शकतो मी पुन्हा एकदा सांगतोय घ्या तुम्हाला ना आता. हे वाईट दिसतंय तिकडे अहो, कोणतरी गेल कळतंय का तुम्हाला कळतंय का इकडे गेलंय कोणतरी मी असं नाही तपासू शकत थांबा ना आपण ऍक्टिंग करूया. काय ग बाई कसं गेलं मी घ्या डॉक्टर असं कसं झालं. अरे माझ्या करवा असं कसं झालं. तपासा ना आता तपासा ना. होईल सगळं आता देवाच्या इच्छेत आहे तर आपण त्याला काय करणार आहे हा हा ठीक आहे, एक मिनिट. लपू हात लप. मला कळतंय ते हा काकू काळजी घ्या आता काय विक्या गेला आपल्या हातात नाहीये थांब 10 सेकंद फक्त हं, आता हा ठीक आहे जीभ दाखवा जरा काय आहे जीभ दाखवा आता कर इतका वेळ मी सांगते जीभ बघा तर कोणी बघितलं नाही आणि आता लगेच जीभ दाखवा. वाढले माझं केटर. सॉरी म्हणा रिक्वेस्ट करा मग दाखवेन जीभ तुम्ही. हे चल घरी जा चल शहाणे मोठे. सॉरी सॉरी. कसं झालं. ओव्हर ऍक्टिंग करू नका ये लोंबेल खाली जीभ चौका दाखवा एकदा ठीक आहे बघा तुम्हाला काही झालेलं नाही बस बसा इकडे शांत बसा बघू इथे शांत बसा तुम्हाला काही झालेलं नाहीये तुम्हाला फक्त ऍसिडिटी झालेली आहे अगं बाई. अहो, अरे देवा अरे ऍसिडिटी झालेली आहे फक्त ऍसिडिटी आहे त्याच्यासाठी नाही रडत आहे मी. मग? काकी आली ना. अरे देवा ए काकू कसं काय गेलं मी काय करू बाई काय करू. आई आई आता तुमचं बघ परफॉर्मन्स काय बघताय लाल पिवळ्या गोळ्या. आ, तुमच्या जवळच्या लाल पिवळ्या गोळ्या द्या. हे बघा तुम्ही गोळ्या घ्यायची काही आवश्यकता नाहीये तुम्ही एक काम करा जेवणाचा जो पॅटर्न आहे थोडासा तुम्हाला चेंज करावा लागेल कळलं आजपासून पुढचे 2 महिने स्ट्रिक्ट बंद हॉटेलमध्ये जायचं नाही मी जातच नाही कधी हॉटेलमध्ये जेवण वगैरे काय. मला आवडतच नाही. मी सरळ हॉटेलमध्ये जाते पार्सल घेते आणि घरी येऊन जेवते. मला आवडतच नाही. भावाने तेच जेवतेस ना हॉटेल मधलं का मेंदू काय डोकं सोडून निघून गेलाय की काय तुझा हा? काय माहिती काय माहिती नाही मी नाही काही करू शकत तुम्ही खरंच जा काही नाही करू शकत अहो तुम्ही एवढं चिडता कशाला. झालं ना आम्ही केले ना उपचार तुमच्यावर सांगितलं ना गप्प बसा आता जरा तुमचे पैसे आता आणले चल नाही. मोठी शहाणी पैसे चल गप्प बसा आता मी गप्प बसे नो दुनिया बसेल का गप्प. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला जाऊ दे, दुनिया गप्प- बोलू नये. नाही सांगा ना जाऊ दे कुठे काय नाही सांगा ना डायलॉग लिहिलेत ना सांगा ना मग लिहिला बोला ना काय नाही. या महिन्यातला तुमचा 3रा पेशंट जो गेला माझा 3रा पेशंट गेला म्हणजे आम्ही ऑब्झर्व करते ना. काय? तुमचे पेशंट जगत नाहीत. एक सेकंड तुम्ही हे फार मोठा आरोप माझ्यावर लावताय तुम्ही तुम्हाला काय वाटलं हा विके आहे तो काय माझ्या ट्रीटमेंटमुळे गेला हो. तो सेकंड हनीमूनला स्वतःच्या बायको बरोबर गेला होता काश्मीरला तिथे एक्साइट झाला आणि गेला माझी काही चूक नाही त्यात राहू द्या उगाच सांगू नका. आदल्या दिवशी रात्री विका तुमच्याकडे आला तुम्ही चेकअप केलं त्याला सांगितलं ठणठणी दे जा मित्रा खुशाल एन्जॉय कर. झालं मीच काय हो अख्खी दुनिया बडबडते आतमध्ये. आत्ता बायका आतमध्ये म्हणत होत्या बाई डॉक्टर चौगुल्यांचा अंदाज चुकला म्हणून. अरे यार मी फक्त त्याचं बीपी चेक काही केलं तेच जमलं नाही हो तुम्हाला उगाच बोलावं हे कशाला? बघा तो जो काश्मीरला गेला ना काश्मीरमध्ये बर्फ असतो तिकडे ऑक्सिजन
वगैरे मिळत नाही, मग धावपळ केली की ताण वाढतात हृदयावरचे, तिकडे त्याला अटक केला. माझी काही चूक नाहीये. कारण तुम्ही फक्त कारण देताय डॉक्टर लोक, आम्हाला सगळं माहितीये. आणि काय एवढं सांगता मला, मी सुद्धा मासे फ्रीजर मध्ये ठेवते, ते काही होत नाही ते. हे मेलेले असतात का ते? मासे घेतले सांगतेत मला. पण 2 तरी माणसं गेली की नाही? मला काही बोलायचं खरं नाही. का खोटं? 2 तरी माणसं गेली कालच्या की जाऊ नाही? नको, माझ्या आई शपथ सांगतोय. तुला आई शपथ. अरे तुझ्यावर उतरलोय आता मी. सॉरी. आई शपथ मी काही करून बसेन. गप्प बस. गप्प बस. मी काय बाई तुमची पेशंट, मी गप्पत हा बसणार. गप्प बस. आईला इथे पाणी पण ठेवत नाही लोक प्यायला. अहो गुडघ्यात पाणी हो काय माझ्या. गुडघ्यातलं पाणी पिऊ नाही नाही, तसं नाही. म्हणजे तुम्हाला तहान लागले आणि माझ्या गुडघ्यात पाणी असल्याचा काही संबंध नाहीये. का बोलता कशाला तुम्ही? गुडघा दुखता ना, म्हणून म्हटलं जरा तपास जरा बघा. नका करू ते. जिभेत गुडघा आहे तुमच्या? दाखवा गुडघा दाखवा. सॉरी एक मिनिट. हे बघा गुडघा असं तपास आहे बघा. नाही का अरे काही वेळ लागलाय का तुम्हाला? साडी कसली वर करता? म्हणजे माणूस गेलाय हात तिकडे, काही कळतंय का तुम्हाला? काकू असं कर. आय आय ग, आय आय ग. असं करू नका. तुम्हाला कळतंय का? बघा रे पटकन गुडघा. अरे नाही बघू शकत. गोळ्या तरी द्या, काय तरी द्या. नाही करू. डॉक्टर आहात तुम्ही. कल्पना आहे का तुम्हाला? डॉक्टर म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? काय डॉक्टर की सांगताय हो? मला सुद्धा येते डॉक्टर की. तुम्हाला डॉक्टर की येते? हो. काय येते तुम्हाला? मी ना भूल न देता दात काढू शकते. म्हणजे अॅनेस्थेशिया न देता दात काढायचे? होच मुळी. काढून दाखवा. ई. अरे आई शपथ सांगतोय. किती फालतू बाई आहेस तू. किती फालतू बाई आहेस, तुला माहितीये का? किती फालतू बाई आहेस तू. लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसिन. मला माहितीये ना. पुन्हा एकदा बोल. लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसिन. मग त्या दिवशी सेटवर डॉक्टर का बोलवायला लागला? सांग ना. बोल ना. नको नको द्या. ओय मम्मा, ओय मम्मा, हा, बस, ओय बस, मम्मा. बस. हे काय करत होतीस तू? नको ना त्या आठवणी. नको ना. पुढग्या दुखऱ्याचं बघा काही नाही करू शकत मी. फायनली बघा ना एकदा नाही करू शकत. बरं इंजेक्शन तरी द्या. मी काय घेऊन फिरतो का मी इंजेक्शन? आणलंय ना गेल्या वेळेस. मी आणलंय म्हणजे? हो तुम्ही गेल्या चिठ्ठीत लिहून दिलं होतं ना, ते मी घेऊनच आले होते. म्हटलं तुमच्याकडे जाऊ तर देऊन टाका. अहो असं अहो इंजेक्शन काय? अहो मी नाही देऊ शकत. सुई बी घ्या सगळं. हो, हे सगळं आहे अहो याच्यात. कापूस पण लागेल. नाही घ्या देऊ हो, शकत. घ्या. कापूस लागेल. नाही आता परत बरं इथे दिसतेस. नका देऊ, दंडावर तर या. अरे हे अरे तसं नाही म्हणत आहे मी. कापूस लागेल तो नाहीये माझ्याकडे. काकू, तू डिस्पेन्सरी द्या. एक मिनिट थांबा जरा तुम्ही. अहो, एक मिनिट थांबा. अहो, नका तुम्ही अगं त्यांच्या बाई, घरी- मी घ्या. अरे, कोणीतरी अबा, गेले घेऊन त्यांच्या येते. घरी. नका त्रास देऊ त्यांना. अरे यार का बाईला काय सांग कळतच नाही. अरे रस्त्यावर इंजेक्शन. अगं बाई मी घ्या गेला. आई काकी हे घ्या कापूस आहे. कमाल आहे यार. बसा चला आता. थांबा आता जरा बेरिंग नीट ठेवा ते. हा. बरं आहे द्या पटकन. आई आई हा दंड आहे बरं, तुमचा? हा मग काय म्हणलं? नाही नाही ठीक आहे. बरं आहे का? इंजेक्शन दिल्यावर सवयीप्रमाणे कापूस टाकून नका देऊ बरं का. परत द्या मला. का? विक्याच्या नाकावरचं काढून आणलं. विक्याच्या नाकावरचा कापूस आणलाय? अरे मग आता ह्या क्षणाला विक्याच्या नाकावर काय ठेवलंय? कोणाला कळू नये म्हणून डांबराच्या गोळ्या ठेवून आले. ए, अरे हॅलो 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 सर गेलास ढगात. बाबा शिव्या दिल्यासारखं बोलू नका हो. नीट नाही. जरा गेलास ढगात एअरवेज हीच ना. येस सर मुंबई गोवा विमान. येस सर येस सर व्हॉट्सअप नंबर काय का तुझा? या बाबा या. एक्सक्यूज मी Yes. सर तुमचा सीट नंबर काय माझा 775. एवढा कसं असेल? एक्झॅक्टली 775 हा का लिहिलाय? अहो काका हा फ्लाईट नंबर आहे बिझनेस क्लास. Yes. ओ सर वेलकम सर प्लीज कम तुमची या. सीट मी वामन हो बाबा चला. रत्नागिरीला असतो. वामन अच्छा, या, या, बसा. वामन चौगले Sit. हा माझा मुलगा. Hello, समीर hi. चौगले हाय हाय sir. इंजिनियर आहे हो. 2 लाख रुपये पगार घेतो. 2 लाख. ओरडू नका बाबा. पण लग्न कुठे अजून जुळत नाही मुलगी. हे मस्त रे. बी कम्फर्टेबल सर आ, येस तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. सम्या हा ही डॉक्टर आहे का रे? म्हणजे कुठं लागलं तर आपलं सांगा. ए, सम्या आणि डोळा लागला तर हिला सांगायचं का? मला माझी कॉमेडी या कार्ट्यात आलीच नाही. काय आपला सिरियस असतो.
बाबा काही लागलं का, म्हणजे तुम्हाला काही मदत वगैरे लागली तर हे वरचं बटन आहे ना ते प्रेस करायचं, मग ती येईल, असं आहे ते. येस. अहो, आता कशाला प्रेस करताय, आहे ना ती समोरच, मग विचारा ना डायरेक्ट. ए तू जा का जरा बघू येतेस का, जा जरा अहो नाही आहे ना इकडे, तिला सांगा ना काय. बघूया तर येते का, जा ना जा. नाही ठीक आहे ठीक आहे, इट्स ओके, मी जाते. या ये समय ए, आहे. आली रे आली 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 रे आली. बाबा जादू आहे का ती, येणारच ती. ऍक्च्युली ही इज ट्रॅव्हलिंग फॉर द फर्स्ट टाइम ना, त्यामुळे आय जरा. अंडरस्टँड. ए पोरी एक काम कर बा, हे घे, हे लिंबू मिरची आहे, हे ड्रायव्हरला दे, सांग विमानाच्या बोनेटला लाव. ड्रायव्हरला का ते बोनेटला लावायला तू लिंबू मिरची. आणि इकडे गो बा, इकडे यस. हा बघ, हा दोंड्या रानाचा अंगार आहे, हा त्याला पण लाव ड्रायव्हरला, आणि थोडासा असं बोनेटवर फुंका करून. हा हो सर, मी करते. please. I'm sorry, I'm sorry. टोटली फाईन, बी कम्फर्टेबल. हा. सम्या, हा. मुलगी चांगली आहे, लगेच लग्नाची बोलणी करून टाकूया काय. बाबा तुम्ही माझ्या लग्नाबद्दल विचार सुद्धा करू नका, लक्षात आलं. ठीक आहे, मी माझ्या लग्नासाठी विचारतो. अहो आपण काय बोलता बाबा, काय मस्करी केली रे. तुम्ही मस्करी करू नका हो. पहिला प्रवास आहे की नाही तुमचा विमानाचा, एन्जॉय करा ना मग. खास तुमच्यासाठी मी बिझनेस क्लासचं तिकीट काढलंय की नाही, एन्जॉय एन्जॉय करा तुम्ही. सीट बेल्ट लावा, बघू. एक मिनिट एक मिनिट इकडे या, आणा इकडे. हे पोट ना चेक इनला टाकायला पाहिजे होतं. फालतू जॉब करतो ना सगळं तू, फालतू. म्हणजे तुमचे सगळे दर्जेदार, माझे फालतू. हे बरं आहे तुमचं. बसा बसा बाबा, बसा बसा. हा काय गावाला ना, हळू 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 जरा. आम्ही विमानाने टाव टाव, आम्ही विमानाने. ते रिक्षाने जातात ते, याच विमानात आहेत. त्यांना काय चिडवताय बाबा, लहान आहात का भाऊ तुम्ही. I'm ओ, really very- नमस्कार, वामन वामन चौगले, रत्नागिरीला असतो. हा माझा मुलगा हाय. समीर चौगले, हॅलो. इंजिनियर आहे, इंजिनियर. हळू, त्यात ओरडण्यासारखं काही नाही, जरा शांत. 2 लाख पगार आहे, 2 लाख. मला हसतो का रे, 2 लाख पगार आहे तर. बाबा बिझनेस क्लास आहे इकडे, सगळ्यांचे पगार 15 लाखापासून सुरू होतात. सगळ्यात कमी माझाच असेल 2 लाख. नाही पण आम्हाला खूप झाले हो 2 लाख. काय मुलगी मिळत नाही हो. मग काय चेहरा बघता क्षणी लगेच मुलगी नकार देते. ही बघ काहीतरी करते मग. नमस्ते यात्रीगण, कृपया ध्यान दीजिए. घरचे काय करतात, घरचे सुरक्षा योजनाओं को ध्यान शेत जमीन आहे का, शेत जमीन. तिला कशा डिस्टर्ब करताय, तिला करू दे ना ते. प्लीज. इस विमान में 4 दरवाजे हैं. आमचे 22 एकर आहे, 22 एकर. वो असं चारी बाजूने बांध घातला इकडे. अगर ऑक्सीजन की आवश्यकता हो तो आप मास्क ले सकते हैं. पावसाचं आपल्याला काय, पावसाच्या भरोश्यावर कोण अरे राहतो. बाबा थांबा ना जरा, तिला करू आगे दे ना, की तिला सूचनाएं आपको पता ही होंगी, याद ही होंगी. कृपया एडजस्ट कीजिए. नमस्ते. Captain speaking to you. Remember, Captain Patton, Captain Goswami is a pilot and co-pilot. होय काय. वैमानिक आहे, पायलट बोलतोय. जरा शांत. 30,070 feet high. म्हणजे I think so. The weather is cold and very cloudy. अरे म्हणजे काय. बरं बरं, चालतंय चालतंय. I wish you happy children. ओके, म्हणजे काय ते सांग. गबस जाड्या. रिलॅक्स रिलॅक्स. आता काय होणार आहे. काय नाही, आता ते हे होणार आहे, ते टेक ऑफ घेते, तुम्ही शांत राहा. आता जाणार. हो विमान टेक आता ऑफ चालू होणार. हो चालू होणार. बाबा तुम्ही जरा हळू. ए सम्या, ए चालू झालं. ए हो बाबा. ए हळू. अरे मेले, हळू चालू. अरे मेले नको. हो चावलात बाबा मला तुम्ही. थांबलं का रे विमान, थांबलं. थांबेल कसं, वर आहे हवेत, आता बघा ना बाहेर सरा. हा हवेत. बाबा असं करू हवेत नका. आलो. हवेत आलो.
सगळ्या माझ्या लेकरा इच्छा पूर्ण केली रे. हो बाबा हो माझ्या आणि गंगीची इच्छा होती हो हो बाबा असं एकत्र विमानात बसायची, पण गंगी गेली ढगा. आपण बिझनेस क्लास मध्ये मी जरा आता आलो ढगात. गंगा हळू बाबा गंगा तुम्ही जरा प्लीज हळू बोलाल बाबा. मला कोकरा इच्छा पूर्ण केली रे माझी. हो बाबा जरा समय अजून एक इच्छा पूर्ण करशील? बोला ना, मी आहे ना मला बाबा. वचन द्या आधी. मी देतो वचन देतो, मी आहे ना. बोला. थोड्या वेळासाठी आई बन ना. आई बन म्हणजे? माझी इच्छा होती रे, मी आणि गंगी असे एकत्र विमानात प्रवास करणार होतो, पण गंगी गेली आधी. दे बन ना सम्या. अरे पण मी कशी बनू आई, मला कळत नाही तुम्हाला काय बन ना, म्हणायचं. गंगीचा आत्मा पण शांत होईल. सम्या, मी आहे सगळी तयारी केली, काय घाबरू नको तू. हे बघ काय? मी गंगीला सोबत घेऊनच फिरतो. हे जर असं घ्या इकडून असं. अरे बाबा हे काय चाललंय, मी बिझनेस क्लास मध्ये आहे. ए, गंग्या! अरे तर मी सगळी तयारी केली आहे सम्या, काय घाबरू नको, सगळी तयारी केली आहे इकडे. बाबा हे खूप खूप होतोय बाबा हे. आ, बाबा ह्याला अर्थ नाही. असं घे, डोक्यावर ना घे. गंगे हे याला अर्थ नाही बाबा. ऍक्च्युली कॉर्पोरेटचा मी मॅनेजर आहे. गंगे, शेवटी आज आपल्या सम्याने आपली इच्छा पूर्ण केली ग. माझा समयावर खूप प्रेम आहे. फार बालिशी वाटते हे बाबा. सम्या माझ्या सम्या आपल्या पोटे जन्माला आला, हे आपलं भाग्यच म्हणायचं. बाबा हसतात, मी स्वतः हसतोय माझ्यावर. हे गंगे, हो तुम्हाला मी तेच सांगतोय. तर त्या दिवशी नाही नाही ऍक्च्युली तुम्ही सीट बेल्ट ओपन करू शकता हे सांगायला हे आले. खोलू? हा, Yes. उघडा हे उघडा. खोल. मला काय असं अहो हे बाबा असं ठीक आहे. बरं आलं बाबा. बाबा जरा जरा शांत बसाल का तुम्ही. बाहेर बघा, बाहेर बघा ना. हे बघा कोकण सुरू झालं का बघा. हे सम्या, हा हा अरे समुद्र किनारा दिसतो. हा. आपलं रत्नागिरी असणार, रत्नागिरी. तो ए मेला संजय लकाशी. ए मेला इकडे इकडे वामन वामन. अरे वर बघ, इकडे बघ. मेला आयुष्यभर मला चिडवलंच ना, माझ्या पोरान बघ मला विमान प्रवासाला घेऊन आलाय. हा इकडे इकडे बाबा जरा अरे वर बघ. ए संजय वर बघ. वर बघा, खाली बघतोय, दिसतं केवढा वरतून तुम्हाला. नका असं करू काय? बाबा, जरा शांत बसा ना. ए सम्या सम्या हा, हा. सम्या, महादेवाचं मंदिर आलं सम्या. ए बाय, एक काम कर, हे त्या ड्रायव्हरला दे. सांग ते महादेवाच्या मंदिराच्या इथे हॉर्न माराने जरा नारळ चढव म्हणून. हा अरे बाबा काय चाललंय तुमचं, वरतून कसं टाक. ओके. आणि एक आहे, हा रुपया आहे. हा. ते महादेवाच्या मंदिराच्या बाजूला नदी आहे, तिकडे एक रुपया टाक म्हणावं बाबा. अरे बाबा काय चाललंय मला विमान. महादेव आहे म्हणून सगळं, बाकी काय रिअली नाही व्हेरी सॉरी. नाही ठीक आहे, मी 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 सांगते. है ना. Yes, yes. तुम्ही झोपा आता बाबा, झोपा. खूप झालं खरंच, झोपा. खूप झोपूया दमलात. हो बोलतोय. खरंच झोपा. झोपूया झोपूया झोपूया. घाम आला तुम्हाला, झोपा. हा, थकाला. झोपूया झोपूया. आपल्या काय लगेच झोपूया. काय वेळ कुठं लागतो. बाबा अरे बाबा असं बाबा एक मिनिट उठा. इथे कुठे झोपताय हे मध्ये. असू दे रे. अरे उठा ना. मऊवर झोप नाही लागणार, हे आपलं बरं आहे. अहो, नका हो बाबा, बिझनेस क्लास मध्ये होता आपण. हो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? अरे नाही, तर अहो, तसं हसत- नाही बोलता. नका वाच, हसते ते. अरे, उठा असू उठा दे बघू. ना. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय एम रिअली या 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 बाबा, या. चप्पल इथे बसा घेऊन. इथे बसा. हा, जरा बसा इथे. बसूया. आपला काय बसूया. आता शांत झोपा, कळलं का तुम्हाला. हा. झोपायचं आता तुम्हाला. हा, हा हा. शांत झोपूया, झोपा. आपला काय झोपूया. नाही रे, शांत जरा शांत बसा. गाणं नका. एक्सक्यूज मी सर, या या. फूड पॅकेट्स. बाबा हा, हा. खायला आलंय. काय बाय, नाव काय तुझं? प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी. लग्न झालंय? नाही. नाही ना. मग बघ एखादा इंजिनियर, त्याला 2 लाख पगार असेल असा, लगेच सापडेल, काय टेन्शन नाही. मग माझ्या डावीकडे बघितलं तर लगेच अरे सापडेल. आय एम सॉरी. हे का फक्त दिसण्यावर जाऊ नको. म्हणजे कुरूप लोक पण संसार व्यवस्थित करतात. हो. अहो, तुमचं काय चाललंय Yes, बाबा. yes, रिअली व्हेरी सॉरी. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. तुम्हाला आणखी काही हवंय? नाही Coffee? हा कॉफी. बाबा तुम्ही चहा घ्याल का. हा, सुनबाई. सुनबाई सुनबाई म्हणायला लागला. डेअरिंग एवढी वाढली तुमची. हिंदीत बोललो म्हणजे सुनबाई. Yes. वो
ताईतवाली चाय मधला ना हा ताईतवाली चाय म्हणजे ओ ताईत रहता ना बुडो बुडो के अरे टी बॅग्स म्हणतात ताईत घालतात का काय? वो मधला ना हाँ, ठीक है. ओ, कब बशी में लेके आना हाँ, ठीक है, और please, बशी लेके ना बशी ओ फुरके 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 मारने में मजा आता है तुम्ही जा नाही तर बोलतच बसतील ते. हा? Please, please. चहा आणि येते, कॉफी. येते, आण, येणार, आण, येणार. आण, हो, आण. सुनबाईने बनवला बाप नाही हे मला बोललं पाहिजे बाप एक मिनिट येस काय सुनबाई घरच्यांनी काय शिकवलं नाही आईने जेवण बिवण बनवायला का हाताला चव नाही तुझ्या हे बघ चौगल्यांच्या घरी अशी थेरा चालणार नाही चौघांचं एक कोण घर? मिनिट हा बाबा हो बाबा अहो हे काय माझ्या घरातून नाही बनवून आलेलं आहे हे हॉटेलमधून पार्सल आलेलं आहे तुम्ही माझ्या घरी या मग कळेल तुम्हाला माझ्या हातची चव काय आहे. चेहऱ्यावरून तर वाटत ना काय येत असेल हा? बाबा मला चॅलेंज देऊ नका मला मला सगळं येतं सुगरण आहे मी सुगरण हा? उत्तम स्वयंपाक करते हा? सम्या सांग हा बाबांना उगाच माझ्यावर भलत्या सोलत्या आरोप करायचे नाहीत म्हणून सम्या हा अरे काय सम्या तुमच्या दोघांचं काय चाललंय वेगळं स्किट सुरू झालं की काय तुमचं तुला खरंच येतं मला येतं पुरणपोळी येते पुरणपोळी येते हो उकडीचे मोदक येतात हो येतात वरणाची आमटी कशी करतात सांग काय नाही तुरीची डाळ आपली कुकरमधून शिट्टी काढायची आणि त्यांनी रवीनी हाटायची आणि मग त्याला फोडणी द्यायची आणि मग आमसूल आणि चिंचगुळ घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं झालं अरे आपल्यासारखीच पद्धत आहे बरं मला सांग तुला शिवणकाम येतं हो येतं नाचायला येतं उत्तम येतं मी एकटीच नाच ना सगळ्याला कशाला बोलवते बरं गाणं गायला येतं गाणं गायला येतं थोडं अरे उत्तम आहे हे बघ आपले हे बघ ही आमच्या समीरची कुंडली ओ बाबा, तुमचं काय ह्याच्यावर चाललंय? असा नंबर पण आहे तुझी कुंडली व्हॉट्सअप कर जमलं सगळं तर ह्याच महिन्यात बार उडून टाकू लागण्याचा का बाबा जरा शांत बसा बाबा जरा शांत बसा आय एम रिअली व्हेरी सॉरी तुम्हाला माहिती ना माझे बाबा कसे आहेत ते म्हणजे त्यांना तसं म्हणायचं नसतं पण आय एम रिअली व्हेरी सॉरी म्हणजे त्यांनी जो काही त्रास दिलाय नो नो इट्स टोटली फाईन टोटली Yeah, फाईन yeah. त्याने किती कष्ट केलेत तुम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी तुम्हाला मोठं करण्यासाठी तुम्ही सुद्धा किती प्रेमानं त्यांना हा विमान प्रवास घडवायला इथे घेऊन आलात आणि तुम्ही याचा कॉम्प्लेक्स काय घेताय हो अगदीच ठीक आहे मी सुद्धा अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी आहे मी सुद्धा माझ्या आजोबांना जेव्हा पहिल्यांदा विमान प्रवास घडवायला आणलं होतं ना तेव्हा ते सुद्धा असेच एक्साइट झाले होते आणि असाच गाजावाजा करत होते सो टोटली फाईन आणि एक सांगू का मला वाटतं माणसं विमानापेक्षा मोठी असतात अहो. बघितलं बोललो होतो ना पोरगी चांगली आहे काय ग पोरी आमचा समीर आवडला ना तुला तुम्ही डायरेक्ट लग्नच लावून टाकलं माझं लाजली म्हणजे आवडलास तू हे पण आम्हाला काय लपून ठेवायचं नाही हे बघ हे आहे ते असं चाललं हे पोरी काय अगं ऐक माझं